मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आज पोलीस उपायुक्तांना भेटलेलं आहे। नेमकं या ठिकाणी काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी आपले काही शिष्टमंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण या ठिकाणी भेटलेलो आहे। काय नेमकं आपलं बोलणं झालेलं आहे? प्रशासन अतिशय तळमळीने या संदर्भात नवीन अर्ज जो दादांनी केला आहे त्या संदर्भात ते विचार करत आहेत आणि परवानगी काही वेळात देतील। एक अर्धा ते 1 तासात ती परवानगी मिळेल आणि आम्ही याबद्दल अत्यंत सद्भावनेने इथे सगळे जमलेलो आहोत की ही परवानगी मिळाल्यानंतर त्या पद्धतीने येणाऱ्या संपूर्ण मराठा समाजाला हा एक तिथे मेसेज चांगल्या पद्धतीने जावा की ही परवानगी दादांनी काल केलेल्या अर्जाप्रमाणे मिळेल आणि यात कुठलीही शंका नाही। नवीन नियमावली कालच आली, कालच ती कोर्टात मांडली गेली आहे। त्या पद्धतीने आपण अर्ज आता तिथे केलेले आहे। ज्या ज्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने करायच्या आहेत त्या आपण तिथे नक्की करत आहोत। सहकार्याची भूमिका दादांची संपूर्ण आंदोलन करणाऱ्या आंतरवली सराटी इथून येणाऱ्या आमच्या मराठा बांधवांची भगिनींची आहे। सहकार्याची भूमिका आमच्या मराठा सेवक जे मुंबईचे आहेत सगळ्यांची आहे आणि त्या संदर्भात आमची ही बैठक काल आम्ही 2:12-1ला तसा अर्ज दिला। हा काल 2-2:30पर्यंत आम्ही रात्री होतो। सकाळी आम्ही 8-9 वाजता एकत्र आलो आहे। आज चांगला दिवस आहे, संकष्टी चतुर्थी आहे। माझ्या सर्व तमाम मराठा बांधवांना आपल्यामार्फत या आमच्या तमाम मुंबईच्या महामुंबईच्या सकळ मराठा समाजाच्या संपूर्ण आमच्या वर्गाकडून सर्व महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि चांगली बातमी एक अर्धा ते 1 तासात येईल अशी अपेक्षा करतो। काही अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत त्या देखील मान्य झाल्यात का? नेमकं त्या संदर्भातच आम्ही हे सर्व चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत, कारण आम्हाला आणि दादांना कालच्या ह्या सुनावणीमध्ये दादा तिथे कुठेही प्रतिवादी नव्हते, त्यांना या ठिकाणी ऐकलेलं नाही आहे। त्यांचं म्हणणं तिथे सादर करण्याची कोणती संधी कोणालाही मिळालेली नाही आणि ती संधी न मिळाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। वेळ पाळणं किंवा वेळ ज्या गोष्टी त्या नवीन नियमावलीत आहेत त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा एकत्र चालणार नाहीत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आमरण उपोषण, त्यानंतर ही ठरलेली जागा, त्यामुळे या दोन्ही गोष्टी कशा असतात की त्या चालणं, कारण अर्ज आमचा 31 मे 2025चा आहे। त्याच्यानंतर 28 जुलै 2025ला आम्ही आझाद मैदानला तो अर्ज दिलेला आहे। प्रशासनाला, संपूर्ण मंत्रिमंडळाला, प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला याची संपूर्ण तिथे कल्पना आहे की या संदर्भात तिथे दादांनी आजपर्यंत 4 महिन्यामध्ये आपल्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला याची संपूर्ण कल्पना आहे। त्या संदर्भातच माननीय पोलीस कमिशनर यांनी 12 तारखेला जी मध्ये बैठक घेतली त्यातही मी होतो। त्याही वेळी ज्या 7, 8, 10 मागण्या आहेत दादांच्या निवेदनामध्ये त्याचा साधक बाधक विचार करून सरकारने निर्णय घ्यावा, आंदोलन कसं आपल्याला टाळता येईल या संदर्भात आम्ही तिथे सर्व मराठा सेवकांनी त्या दिवशी देखील माननीय देवेंद्र भारतीजींना आम्ही 12 तारखेच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं। अशा आमच्या सूचना किंवा आमच्या ह्या सगळ्या गोष्टी दादांच्या ज्या मागणीनुसार तिथे कळवा आणि हा येणारा मुंबईकडचा, कारण 2 वर्ष झाले हा नेमका आंदोलनाची हीच वेळ का, तर ती दादांची 2 वर्ष जी 23ला त्यांनी ही सुरू केलेली आंदोलन आहे तिला 2 वर्ष होत आहेत। त्यामुळे त्यांचा निर्धार ठाम आहे, समाजाला काही द्यायचं या दृष्टीने दादा तिथे आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी ती मागणी केलेली आहे। त्याला 2 वर्ष होत आहेत, त्यामुळे 29 आमरण उपोषणाला परवानगी मिळाली आहे का? आता परवानगी आम्हाला अर्धा 1-पाऊण तासात येईल। नवीन नियमाप्रमाणे आपण अर्ज ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्या केलेल्या आहेत, कारण आमचा 31 मे 2025चा दादांनी केलेला अर्ज आणि 28 जुलै रोजी केलेला अर्ज आजही प्रशासनाने त्याच्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास त्यांनी ज्या पद्धतीने आणायला पाहिजे होती, कारण आमरण उपोषणाने मैदान ठराविक वेळेत वापरणं या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकत नाही। त्यामुळे त्याबद्दल आम्ही आता तिथे विनंती केलेली आहे की याचा साधक बाधक विचार करून तुम्ही अट शिथिल करावी। मनोज जरांगे पाटील आता तिकडनं निघालेले आहेत, तोपर्यंत ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे का? कारण आज बसताना असं सांगितलं की ही जागा आहे, आम्ही बसणार आहोत की बसायचं नाही, असं नेमकं पोलिसांनी काय? असं आहे की आंदोलनाची ही जागा यापूर्वीच एका PIL मध्ये ठरलेली आहे, ती डिजिग्नेट केलेली आहे। त्यामुळे ती जागा ठराविक आहे, ती जागा ठराविक याच्यामध्ये ती ठरवली गेलेली आहे। त्या PILच्या आदेशाने ती सगळ्यांना
कोणालाही आंदोलन करायचं असेल, आंदोलन करताना ती जागा दिली जाते आणि तो डेजिग्नेटेड जागा सोडली तर साऊथ मुंबईमध्ये त्यांना तशा दुसऱ्या कुठल्याही याच्यावर तसं काही गोष्टी करता येत नाही. शांतता असेल, लॉ अँड ऑर्डर असेल, याकरता ती पूर्वी दिलेली त्या आदेश आहे आणि त्याकरताच ह्या नवीन नियमावली ज्या आल्यात त्याचं पालन कसं होईल आणि त्या दृष्टीने ज्या अटी शिथिल करणं गरजेचं आहे त्या संदर्भात आपलं पोलीस उपायुक्तांनी काय सांगितलं की तुम्ही आंदोलन करा किंवा त्या ठिकाणी उपोषणला आम्ही परवानगी देतो असं काही स्पष्ट म्हणाले का? नाही, आंदोलन करण्यासाठीचं काल जी बातमी चालली देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा मीडियामध्ये चुकीच्या बातम्या चालल्या, अत्यंत चुकीच्या आहेत. आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही इथे सांगू शकतो आणि सांगतोय की कोर्टाने कुठेही आंदोलन करण्यासाठी मनाई केलेली नाही. डेजिग्नेटेड जागेवर परवानगी देण्यासाठी अर्ज करावा, नवीन नियमावलीप्रमाणे अर्ज करावा आणि तो त्याचं पालन करावं हे कोर्टाने सांगितलं. याचा अर्थ असा नाही की आझाद मैदानाला ते आंदोलन होणार नाही आणि ते आंदोलन त्या पद्धतीने होईल. त्या नियमावलीत त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे अर्ज आपण काल केलेला आहे. काल 12:30 आपण तो अर्ज सर्वांना इथे दिलेला आहे, दादांच्या सहीने तो गेलेला आहे. त्यामुळे आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला तिथे करण्यासारख्या आहेत त्या आपण करत आहोत आणि येणाऱ्या पुढच्या भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी कोर्टात करायच्या आहेत त्या देखील आपण लवकरच तुमच्या हे यांनी स्पष्ट केलं आहे का तुम्ही आंदोलन करा किंवा नका करू असं काय दिलं? म्हणजे उपोषण करायला तिकडे तुम्हाला जागा आहे का? सांगतोय की परवानगीसाठी तो अर्ज आहे आणि ती परवानगी त्यांनी मान्य केलेली आहे. फक्त आता काही वेळात ती परवानगी येईल ती तुम्हाला सांगतो. एकंदरीत पाहिलं गेलं तरी अजूनही संभ्रम आहे, कारण अजूनही पत्र दिलेलं आहे, मात्र पोलिसांनी अजूनपर्यंत या ठिकाणी परवानगी दिली नाही आहे. मात्र अर्धा ते एका तासात त्यांना लेखी परवानगी देणार असल्याचं या ठिकाणी शिष्टमंडळाने या ठिकाणी आपलं मत स्पष्ट केलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, GST, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, GST, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ और आप अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.